आता थेट जातोय प्रयागराजमध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजमध्ये पोहोचलेलेत आणि आज अमृत स्नान पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। संगम की ओर जहां दुनिया का सबसे बड़ा मानव समागम हुआ है, जो दुनिया का सबसे बड़ा जीवंत आश्चर्य है। तर एका विशेष बोटीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ आता 13 जनवरी से प्रारंभ एकंदरीतच महाकुंभमेळ्याचा आढावा घेतात। करोड़ों श्रद्धालु पवित्र स्नान कर चुके हैं और आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहुंचे। कोट्यवधी भाविकांचं रोज या ठिकाणी महाकुंभमेळ्यामध्ये अमृत स्नान सुरू आहे। पवित्र स्नानाचा लाभ घेता आहेत आणि आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा महाकुंभमेळ्यामध्ये पोहोचलेले आहेत। तर बमरोली विमानतळावर आज सकाळी पंतप्रधानांचं आधी स्वागत करण्यात आलं आणि पंतप्रधानांचा उत्तर प्रदेशमधला प्रयागराजमधला 54 दिवसातला आता हा दुसऱ्यांदा दौरा आहे। तर कालच योगींनी महाकुंभमध्ये पोहोचून संपूर्ण तयारीचा आढावा घेतला होता, कारण आज देशाचे पंतप्रधान महाकुंभमेळ्यात येऊन स्नान करणार आहेत आणि म्हणूनच काल हा आढावा घेण्यात आला होता। आता स्वतः मुख्यमंत्री आदित्यनाथ हे संपूर्ण तटावर कशा पद्धतीने परिस्थिती आहे, किती मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक आलेले आहेत या संदर्भातली माहिती देतात आणि थेट दृश्य आपण सध्याही प्रयागराजमधून पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता महाकुंभमेळ्याला पोहोचलेले आहेत। काही काळ संत आणि तिथल्या आलेल्या महंतांना ऋषींना भेटूही शकतात। तर पुढचा सगळा कार्यक्रम त्यांचा साधारण 2.5 तासांचा राहील अशी माहिती कळते। आमचे प्रतिनिधी उर्वशी खुना आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। उर्वशी, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभमेळ्यामध्ये आलेत आणि या ठिकाणी अमृत स्नान ते करणार आहेत। आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी महाकुंभमेळ्यात दाखल होऊन अशा प्रकारे स्नान केलेलं आहे। अमृत स्नानाचे सुद्धा 3 मुहूर्त अनेकांनी साधले। आज स्वतः पंतप्रधान येत आहेत, काय नेमके तपशील? पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच वेळापूर्वी पोहोचले आहेत तिथे। गंगा पूजेनंतर ते हे स्नान करणार आहेत। जसं तुम्ही सांगितलं की खूप लोकांनी, कोटींपेक्षा जास्त लोकांनी हा अमृत स्नान केलं आहे। त्यानंतर आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जात आहेत, ही त्यांची दुसरी व्हिजिट आहे। याच्या पहिलेही ते गेलेले, पण मात्र तिथे अमृत स्नान त्यांनी केलं नव्हतं। आता त्यांनी आज ते अमृत स्नान करणार आहे। महत्वाचा क्षण म्हणजे हा की एका ठिकाणी जेव्हा दिल्ली विधानसभा निवडणूक चालली आहे, तिथे दुसऱ्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजला पोहोचलेत आणि अमृत स्नान करतायत। आणि नेहमी जेव्हा निवडणुका असतात, म्हणजे ह्या पहिल्यांदाच झालं नाहीये, तर लोकसभा निवडणुकीच्या पण दरम्यान आपण बघितलेलं की कशा प्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या आणि तीर्थयात्रावर गेलेले। आज जेव्हा ते प्रयागराजला पोहोचले, महत्वाचं म्हणून पण कारण की मध्ये जे चेंगराचेंगरी झालेली आणि लोकांचे मृत्यू झालेले, त्याच्यानंतर हा जो दौरा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदीचा, हा एक कुठे ना कुठे मेसेज देतो असा हे आहे की अजूनही तिथे काही म्हणजे व्यवस्था कशी चांगली आहे आणि काही हे म्हणजे चुकीचं काहीच होत नाहीये। आज या मुद्द्यावरून इनफॅक्ट संजय राऊत जे शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून आहेत, त्यांचं हे म्हणणं होतं की ते आरोप करत होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकीपुरतं जे आहेत हे जातात, कारण की दिल्ली विधानसभा निवडणूक आहे। तसंच जे भाजपचे लोक आहेत, जसे भाजपचे खासदार आहेत अजित गोपचडे किंवा जे दुसरे खासदार आहेत, त्यांचं हे म्हणणं आहे की हे एकदम चुकीचे आरोप आहेत। आता काहीच वेळात आपण बघणार पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत तिथे पोहोचणार आहेत अमृत स्नानसाठी। गंगा पूजेनंतर ते अमृत स्नान करतील हे समजून येते। अगदी उर्वशी, अशा संपर्कात रहा। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना, झी 24 तासच्या प्रेक्षकांना ही माहिती सांगूया। थेट प्रयागराजमधून आपण ही दृश्य पाहतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत आणि त्यांना संपूर्ण तटावर या किनाऱ्यावर, गंगा किनाऱ्यावर कशा पद्धतीचं वातावरण आहे या संदर्भातला आढावा देतात। हा दुसरा दौरा आहे पंतप्रधानांचा। मात्र यावेळेच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान आता
अमृत स्नान करणार आहेत आणि अमृत स्नानाचा आनंद जे इतर सामान्य भाविक जसा ज्यांनी घेतला तसा लाभ आज पंतप्रधान सुद्धा घेणार आहेत आणि कोट्यवधी भाविकांनी आतापर्यंत या महाकुंभमेळ्यामध्ये हजेरी लावलेली आहे। अगदी देशातून नव्हे तर विदेशातून सुद्धा अनेक नागरिक आले, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशांचं प्रतिनिधी मंडळ सुद्धा आलं होतं। 3 दिवसांपूर्वीच 1 फेब्रुवारीला साधारण 4 दिवसांपूर्वी 77 देशांचे 118 प्रतिनिधी मंडळ आलं होतं आणि महाकुंभमध्ये अशा प्रकारे स्नान केलेलं होतं। अनेक देशांमध्ये अनेक राजकीय व्यक्ती, अनेक राजकीय परिवार पोहोचलेले होते आणि जवळपास 77 देशांमधून अशा प्रकारे अनेक जण आलेले होते। त्याचप्रमाणे सामान्य जन सुद्धा अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून या महाकुंभमेळ्यामध्ये पोहोचतोय। 144 वर्षांनंतर हा योग आलेला असल्यामुळे निश्चितच या योगाचा आनंद घेण्यासाठी, त्याचा लाभ घेण्यासाठी अनेक भाविक दररोज या ठिकाणी कोट्यवधींची स्नानं कोट्यवधी भाविक स्नान करत आहेत आणि आतापर्यंत जवळपास 14 कोटी भाविकांनी या ठिकाणी स्नान केलं असल्याची एक आकडेवारी सांगते। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। साधारण 10 वाजताच्या दरम्यान पंतप्रधानांचं प्रयागराज मधल्या एअरपोर्टवर पोहोचले, त्यानंतर ते DPSC हेलिपॅडवरून आता अरेल घाट या ठिकाणी पोहोचतात आणि त्या ठिकाणी काही साधू महंतांच्या भेटी होतील, पूजा अर्चा होणार आहे, या ठिकाणी गंगेची पूजा होणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान या ठिकाणी लाभ घेतील तो पवित्र स्नानाचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते दिल्लीकडे रवाना होतील। आज दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे आणि त्याच दरम्यान आज पंतप्रधानांचा हा उत्तर प्रदेश दौरा आहे। तर आतापर्यंत जवळपास 77 देशांमधल्या राजकीय व्यक्ती, त्याचप्रमाणे वेगवेगळे परिवार या ठिकाणी येऊन, काही भाविकांनी येऊन या ठिकाणी पवित्र असं स्नान केलं। यामध्ये अगदी रशिया, मलेशिया, बोलिव्हिया, झिम्बाब्वे, नेदरलँड, मंगोलिया, इटली, जपान, अमेरिका, स्वित्झर्लंड, स्वीडन, पोलंड अशा प्रकारे अनेक देशांमधून अनेक राजकीय व्यक्ती आलेल्या होत्या आणि उत्तर प्रदेश सरकारने सुद्धा मोठी जय्यत तयारी यासाठी केलेली होती। अर्थात एक दुर्दैवी घटना वगळता महाकुंभमेळा सध्या पार पडतो आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्र निर्माण का 13 जानेवारीपासून हा महाकुंभ सुरू झालेला आहे आणि आतापर्यंत 14 कोटीहून अधिक श्रद्धाळूंनी, भाविकांनी या ठिकाणी पवित्र असं स्नान केलेलं आहे। हमारी संस्कृती जो विश्व बंधुत्व का महादान करती है, यापूर्वी हमारी संस्कृती जो किरण रिजिजू तसंच अखिलेश यादव, अमित शहा, राजनाथ सिंह असे अनेक केंद्रीय मंत्री सुद्धा येऊन गेलेले आहेत। त्याचबरोबर अनेक देशांचे सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी आले होते। देशविदेशातून सामान्य भाविक जसे येतात तसं राजकीय मंडळी सुद्धा या ठिकाणी येतात आणि पवित्र स्नानाचा लाभ घेत असतात। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले प्रयागराजमध्ये आणि त्रिवेणी संगम घाटावर मोदींकडून आज पूजा अर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर ते दिल्लीकडे रवाना होतील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्र निर्माण के संकल्प को लेकर आज पहुंचे हैं और त्रिवेणी तट पर वो स्नान करेंगे।